मसवड यात्रा 23 आम्ही या ठिकाणी सिद्धनाथ दर्शन अतिशय व्यवस्थितपणे झालेलं आहे आणि मस्तपैकी दर्शन झालेलं आहे। आरती भेटली, आरती अतिशय चांगल्या पद्धतीने भेटलेली आहे, उत्कृष्ट पद्धतीनं। आणि अशा पद्धतीनं आमचं हे दर्शन आम्हाला देव अतिशय चांगल्या प्रकारे दर्शन दिलेलं आहे। डोळ्यानं पाहूचला मसवड सिद्धनाथाला, गुलाल घावूचला त्याच्या हो चरणाला। डोळ्यानं पाहूचला मसवड सिद्धनाथाला, गुलाल ग्रामीण असोसिएशन नवी मुंबई येथे खेळणारे आमची बजरंगबली टीम आणि शिवशंभो टीमचे प्लेयर मसवडमध्ये सिद्धनाथला दर्शन घेण्यासाठी उपस्थित आहेत। फूल नारळ घेऊ, धूप दीप मंदिरी लावू। चालू वर्षी म्हणजे 2023 मध्ये सिद्धनाथ वाळवंटी मार्गे जात असून मसवड महापालिकेने अतिशय चांगला निर्णय घेतला। त्यामुळे पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात भाविक हजर राहतील। महानगरपालिकेचे आभार। अशाच पद्धतीने पुढील वर्षी देखील वाळवंटी मार्ग नेण्यात यावा अशी भाविकांची मनात इच्छा आहे, कारण बरेच गाड्यांच्या वगैरे पार्किंग करण्याची व्यवस्था होत नाही। त्यामुळे भाविक मोठ्या प्रमाणात यात्रेला येण्यास पाठ फिरवतात। त्यामुळे महानगरपालिकेने अशा पद्धतीनेच दरवर्षी सिद्धनाथ वाळवंटी मार्गे काढण्याचा प्रयत्न आणि निर्णय घ्यावा हीच भाविकांच्या वतीने आमची इच्छा आहे। अशा मोठ्या प्रमाणात पालख्या येत असतात। आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक या यात्रेत सहभागी होतात आणि सिद्धनाथचा जयघोष करतात। या आमच्या गावची महिला मंडळी वगैरे कोणाला काय बोलायचं असलं तर कशी झाली यात्रा? यात्रा कशी झाली? चांगली झाली ना? मस्त झाली ना दर्शन? मस्त ओके। ही सगळी सोरमालवाडकर मंडळी आपली या ठिकाणी उपस्थित आहेत। चंद्रकांत चौमार, तुमचं काय मत आहे? कसं काय यात्रा? एक नंबर यात्रा झाली। सगळ्या लोकांना येणे इथं पोहोचवलं आपल्या सगळ्या लोकांना। चांग भलं सिद्धनाथार चांग भलं, चांग भलं सिद्धनाथार चांग भलं। आम्ही सध्या मसवड नगरीमध्ये आहे आणि सिद्धनाथ यात्रा मसवड 2023 आज रथ उत्सव आणि आजचा दिवस हा अंतिम असून आज रथ आल्यानंतर ही सगळी आमच्या गावची मंडळी आपल्या गावी मार्गस्थ होईल आणि पुढील वर्षी आम्ही आमच्या सिद्धनाथाला मोठ्या मनोभावाने हजर राहू। धन्यवाद।